आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली ती सगळी खरी का? खरीच आहे ना. 1% खरी आहे. शेतकऱ्यांना पण कारण की समजतं ना. म्हणजे समाधान वाटलं ना तेव्हाच बोलतोय शेतकरी. कारण शेतकरी आता एवढा संतप्त झालेला आहे की कंपनीवाल्याला बांधावर येऊ देणार नाही तो. हा. जिथं त्याला रिझल्ट आले त्यालाच बागात येऊ देणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा आजचा विषय आहे भविष्याचा. म्हणून जे बोलतोय ते खोटं खरं हा विषय गौणच आहे. कारण की सगळ्यात म्हणजे परिस्थिती अशी झालेली आहे आणि शेतकरी की बोलतोय ना शेतकरी हा पूर्ण तळापासून बोलतोय. त्याला जेव्हा समाधान वाटेल ना तेव्हाच तो बसू शकतो कॅमेरा समोर, नाही तर बसणार नाही. पण जर बघितलं तर ऊन किती आहे? ऊन आता 42-43 आहे ना. एवढं तापमान आहे हो. तुमच्या धुळ्या बाजूला. 10 वाजेपासून घरीच जायचं डायरेक्ट. इथं शेतात थांबायचंच नाही ना. आपण जर बघितलं एवढं ऊन आहे तरी आपण जर बघितलं तर तुमचा प्लॉट एकदम फ्रेश दिसतोय, हो, बरोबर fresh ना? आहे. काय हो, वापरलं याला आपण असं? हे ग्रीन शील्ड, ग्रीन हे परत ऑर्गॅनिक कार्बन वापरलं होतं. ओके. परत हे ग्रीन लाईफ. ग्रीन लाईफ वापरलं. हो. मला सर्वप्रथम हे सांगा, आपल्याला माहिती कुठून भेटली? युट्यूबनं व्हिडिओ बघितले का आपण? व्हिडिओ पाहून. अच्छा. आणि कार्बन आणि ग्रीन लाईफ दोन्ही एकत्र सोडलं? हो, एकत्र सोडले होते. सोबत तुम्ही Drench- युनिटी पण घेतलं होतं? हो, युनिटी ड्रेंचिंग केली होती त्याची. काय फरक जाणवलं हे दिल्यानंतर? लगेच 2-3 दिवसांनी लगेच काळोखी आली होती ना एकदम. आणि पान फळ पण वाढलं होतं लगेच. आणि पानाची कॅनोपी जी आहे ना एकदम अशी डबल झालं पानाची जाडी. म्हणजे कॅनोपी पण वाढली? हो. अगोदर पान कसं होतं? पान असं बारीक होतं थोडस, आकसलेलं आणि होतं. थोडस नॉर्मल पिवळापणा होता अजून. पण याच्याने एकदम ग्रीनरी आली जास्त. वरतून स्प्रे मध्ये काय घेतलं होतं आपण? वरून स्प्रे मध्ये ग्रीन शील्ड हा हा. आणि ते एक अजून फ्लॉवर. फ्लावर किंग. हो, फ्लॉवर किंग. अच्छा. किती दिवसात रिझल्ट मिळाला त्याचा स्प्रे घेतल्यानंतर? फ्लॉवर किंगचा 8 दिवसात. हो ना? हा, फुल निघायला लागलं होतं चांगलं. आता किती फळ आणि असेल? ग्रीनरी लगेच आली होती तिसऱ्या दिवशी. काय बोलताय? हो. आणि किती फळ असेल प्रति झाड? प्रति सरासरी जरी पकडलं तरी 50 आहे ना. पहिल्याच वर्षाच्या आला? हो. प्रति झाड 50 एक फळ आहे? हो, काही ना जास्त आहे, हा हा. पण आपण 50च पकडू फक्त. अच्छा. राम राम. राम. तुमचा संपूर्ण परिचय द्या. माझं नाव दीपक रामराव बाविस्कर, कंपोस्ट मोराने. मोबाईल नंबर 8530 34 48 44. अच्छा. सोबत आपल्या बंधू पण आहे, बरोबर ना? हो. तुमचं नाव सांगा सर. राहुल रामराव पाटील मोराणे, तालुका जिल्हा धुळे. अच्छा. मोबाईल नंबर 97 30 58 96 90. सोबत मित्रमंडळी. हो. बरोबर. हो, आता मला सांगा, आपण डाळिंबाच्या प्लॉट मध्ये तुमच्या किती क्षेत्र आहे? हे 2 एकर. 2 एकर आहे का? हो. लागवड करून किती दिवस झाले? 2 वर्ष. 2 वर्ष झाले. आता हा बहार पहिला आहे आपला, हो, पहिला आहे. बरोबर ना? हो, पहिला आहे. डाळिंबात अनुभव नवाच आहे का? हो, अनुभवच नाही ना अजून. अनुभवच नाही. हा, म्हणजे व्हिडिओ पाहून सहज तुम्ही लावलेली? व्हिडिओ पाहून, युट्यूबला पाहून. अच्छा. किती क्षेत्र आहे टोटल? टोटल हे डाळिंबाचं 2 एकर आहे. 700 झाडे. हो. ही व्हरायटी कोणती आहे? ही सुपर फुले भगवा. भगवा आहे का? हो. अच्छा. गुट्टी लावली ती ना? नाही, टिश्यू आम्ही रोप डायरेक्ट झाड आणलं हो, टिश्यू? डायरेक्ट. भरपूर आहे ऑर्गॅनिक मध्ये, पण हे असा रिझल्ट नाही मिळाला दुसऱ्या कंपनीचा. याचा एकदम चांगला, याचा क्विक, जसा रासायनिकचा कसा युरिया टाकला की लगेच रिझल्ट मिळतो ना, तसा याचा लगेच रिझल्ट मिळतो. कार्बन आणि ग्रीन लाईफ. हो, कार्बन आणि ग्रीन लाईफ. आपण जर बघितलं तर आज शेतकरी 50-50 किलोचे खत टाकताय. काय फरक आहे 4 किलो आणि 50 किलो मध्ये? हो, रासायनिकच्या 2 बॅग आणि ही 4 किलो सारखीच आहे. एवढा जबरदस्त एवढा report रिझल्ट आहे. आहे याचा. आणि कारण की 10-26 टाकली आणि लगेच 4 दिवसाचे ना साईज नाही बनत. बरोबर आहे. आणि कॉस्टली बी जात नाही. हा, आणि याचं आहे ना 4 दिवसात आहे ना, नॉर्मल जरी असला ना पण तरी तिने रिझल्ट दाखवला 4 किलोच्या हिशोबाने. म्हणजे रिपोर्ट एकदम जबरदस्त हा. आहे. आणि ऍप्लिकेशन कसं दिलं होतं तुम्ही? म्हणजे एकत्र दिलं तर करून? हो, हे 2.5 लिटर दिलं होतं आणि हे 4 किलो 4 किलो या प्लॉटला, ओके. आणि दुसऱ्या प्लॉटला हे 2.5 लिटर आणि ते 4 किलो. 4 किलो. असं. माझा पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही आजपर्यंत भरपूर लिक्विड सोडले असेल, काय फरक आहे कार्बन आणि बाकी लिक्विड मध्ये? ते बाकी वापरत होतो ना आम्ही, म्हणजे आधी जे
इतर कंपन्यांचे हा, इतर इतर कंपन्यांचे. कंपन्यांचे. मग ते ना लगेच रिझल्ट नाही मिळायचे. हम्म. 2 महिन्यांनी 1.5 महिन्यांनी असं लगेच नाही. याचं म्हणजे एकदम फास्ट रिझल्ट आहे. म्हणजे आता इथून पुढे तुम्ही हेच वापरणार हो, एकदम समाधानी आहे मी. मी जर समाधानी राहिलो नसतो तुम्हाला बोलवलंच नसतं ना. का? म्हणून मला आता 20-20 किलोची कॅन पण घ्यायची आणि हे ग्रीन लाईफ पण 20 घ्यायची. अच्छा, म्हणजे तुम्ही रिझल्ट बघितले आधी? हो, आणि भाजीपाला लावायचा आहे आता पुढे. हो ना. हो, अच्छा, काय सांगेल इतर शेतकऱ्यांना, भाजीपाला असेल, फळबाग असेल? शेतकऱ्यांनी वापरायलाच पाहिजे. फक्त चांगल्या कंपनीचं वापरायला पाहिजे. म्हणजे हे वापरल्यानंतर तुमचा खर्च कमी होईल का सर्व? कमी म्हणजे भरपूर कमी आहे. आता आम्ही या भावनेच आणलं होतं. 1 लाखचा डोस भरलेला आहे. अरे बापरे, बाकी हा. कंपन्यांचा हो, हो. तरी रिझल्ट नाही? आणि इथं 25 मध्ये जर होते सगळं, मग आज 75,000 रुपये वाचले ना. वाचते आणि बाग व्यवस्थित हा, आहे. आणि बाग दिसतंय पण ना व्यवस्थित आहे ना, डोळ्याला, लाईव्ह दिसतंय. ना आपलं सेटिंग एवढं. आता आपण जर बघितलं तर ऊन खूप आहे, पण तरी प्लॉट एकदम ऊन तर त्याला वाटतच नाही, पावसाळाच वाटतोय. म्हणजे फरक नाही काही पडत. हा, कॅनोपी वगैरे शायनिंग एक canopy नंबर आहे. एकच नंबर आहे. म्हणजे तुम्ही समाधानी आहे बुवा. हो, समाधानी सर. आता आपल्या सोबत तुमचे भाऊ बंधचे बरोबर ना? हो, तुमचं काय आहे? डाळिंबाची. म्हणजे ना किती आहे तुमचे क्षेत्र? आपलं एकरभर आहे, 300 झाड आहे आपलं. काय फरक आहे तुमच्या प्लॉट मध्ये आणि यांच्या प्लॉट मध्ये? यांची आज सेटिंग आहे, आपलं अजून फ्लावर निघतोय. फ्लावरिंग स्टेज मध्ये आहे, कुठं काही झाडांना तर अजून काहीच नाही. मग त्या दादांनी सांगितलं मला ऑर्गॅनिक कार्बन मी पण मागवलेलं आहे. हम्म. आता मला पण द्यायचंय ते. म्हणजे आधी प्रयोग त्यांनी केला, हो, हो, त्यांना मित्रच रिझल्ट आहे ते. हा. ते म्हणजे शोधून काढताना आम्हाला गायडन्स करतात आणि आम्ही ते करतो. मग त्यांनी सांगितले ती पूर्व दिशा राहते. हा, म्हणजे त्यांनी आधी प्रोडक्टचा रिझल्ट बघितला. हो, हो. रिझल्ट बघितलं त्यानंतर मला सांगितलं. अच्छा, या गावामध्ये डाळिंब किती जणांकडे? फक्त तुमच्या आम्ही दोन- तीन या तीन- तिन्ही तीन- जणांकडे. तीन तीनच बस, जणांकडे बस. का? हो, इकडे डाळिंब म्हणजे माझ्याकडे माहित शेवगा कोणीच आहे. लावत नाही. हिंमतच करत नाही. नाही. अरे बापरे. तेल्या येईल लाल्या येईल असं सांगता ना. आणि आपण जर बघितलं, आता आपण एवढा तुमचा प्लॉट फिरलो पण कुठं रोग दिसला नाही आपल्याला. उलट आम्ही जी शेती करतो ना, हा. पारंपरिक कापूस मका, त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे. हे जेव्हा एक पूर्ण पीक निघेल ना, अजून वाढू पुढे. अजून वाढू. हा. म्हणजे पहिलंच वर्ष आहे ना, सर? समाधानी वाटतंय की हा. आपल्याला काहीतरी येणार आहे. पारंपरिक पिकापेक्षा थोडं हो. चांगलं येणार आहे ही आम्हाला आता आणि थोडी मजूर खात्री मिळत आलेली नाही. आहे. बरोबर आहे. याला तसं नाही ना, एवढं मजूर नाही लागत ना. आणि आम्ही खूप रोज organic 2 तास बी कंपन्यांमध्ये काम पैसे केलं बी तरी टाकले हा प्लॉट भरपूर. सक्सेस होतो ना. पण आता हे आपलं ऑर्गॅनिक कार्बन जे आहे, हे जर आपल्याला आहे ना हा. कॉस्टली जाणार नाही, बजेट मध्ये राहणार आहे आणि आम्ही मग त्याची रिझल्ट बी चांगले आहे. मग आवडीने वापरणार. जिथं लाख रुपये टाकत होतो तिथं 25 मध्ये काम होतोय. मग बरोबर. आम्ही दुप्पट ताकदीने हे वापरू अजून. तुम्ही 25 आणि आम्ही 50,000 टाकू तिथं. आम्हाला फक्त रिझल्ट हवे. म्हणजे खर्च कमी आहे हो, असं. आणि रिझल्ट मिळणार आहे. रिझल्ट मिळणार आहे. म्हणजे असं तंत्रज्ञान असल्यावर शेतकऱ्यांना शेती करायला एकदम सोपं वाटेल. जाणार आहे. सोपंच आहे. आनंद येणार आहे. डोळे लावून शेती करतील. आज रासायनिक वापरून काय काय समस्या येऊ राहिल्या? रासायनिक काय वापरून येत नाही ते काहीच विचार नाही. असं. म्हणजे सांगायला जागा नाही की काय येणार आहे. प्रत्येक रोगासाठी प्रत्येक स्पेशल औषध घ्यावं लागतंय. हा. फुटव्यासाठी वेगळं. सगळ्याच गोष्टींसाठी प्रत्येक. म्हणजे विषय नाही. फक्त आता राहिलेलं आहे त्यांनी ते द्यायचंच राहिलेलं रासायनिक आहे. मध्ये पान परत औषधी असं आहे. स्प्रे पण खूप आहे. हा. म्हणजे हॅरिसमेंट जास्त आहे. कळी निघण्यासाठी औषध, फुगवणीसाठी औषध. आता ते तुमचे जुने ते लोकं वांगे म्हणायचे ना. वांग्याचे व्हिडिओ हा. आता 45 दिवसाचा वांग्याचा प्लॉट आहे, त्यांनी एक स्प्रे मारलेला नाही. पहा बरं किती खर्च वाचला. हा. मेहनत कमी होते ना, म्हणजे हे वापरल्यानंतर फवारणीचा खर्च कमी होणार. कमी होतो. हो. आणि आपली जी मेहनत असते ती माणूस रोज रोज फवारणी करून करून कंटाळा येतो ना. हरिशमेंट होत नाही ना. याला टेन्शन नाही ना. मग म्हणजे लिक्विड कसं एकदम खतरनाक एकदम आहे रिपोर्ट. भारी. काय फरक आहे या लिक्विड मध्ये मार्केट मधल्या लिक्विड मध्ये? भरपूर याच्यात म्हणजे याची ना मुळी फास्ट वाढते एकदम, आणि हे बाकीच्या लिक्विड पेक्षा स्वस्त आहे. ते पण बेनिफिट आहे ना याचा. हा, स्वस्त काही पण आहे. स्वस्त आहे ना. कंपनीवाले 10-20 लिटर मग. टाकायला लावताय. पण तरी रिपोर्ट नाही. आणि पाणी रिपोर्ट नाही. फक्त आता काळं हे पाणी आहे ना 2.5 मध्ये. लिटर या बागाला सोडलेलं आहे तरी सुद्धा बाग 5-7 दिवसात एकदम ग्रीनरी आलेली आहे. हो. म्हणजे फळाला फुगून आलेली आहे, पानाला शायनिंग आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला समाधान वाटतंय. विचार करा, सुरुवातीपासून लागवडीपासून वापरलं असतं तर. ते गजबच झालं वेगळंच असतं. झालं असतं चित्र. नाही ते आता तर लागवडीपासून नाही, आता पुढच्या भागापासून तुम्ही ज्या हा. आणि
तुम्ही सांगा त्या पद्धतीने करून टाकू आपण. आम्हाला फक्त गायडन्स पण मग धुळे पाहिजे. जिल्ह्यामध्ये ना बर. ना भूतो ना भविष्य. आता नाही, आता पुढची विजिटला यायला घ्या. हं, हं. अजून काय अडचण वाटली तर ते सांगा तसं. आणि बॅग आणि हे दोन्ही एकत्र करणं सोपं आहे एकदम. हम्म. हो एकदम. सोपं आहे એટલે एकदम. पूर्ण पाणी होतं का बॅगीच आता ते- लगेच पूर्ण हो म्हणजे दमायचं काम नाही. काहीच काहीच नाही नाही. एकदम भारी. वॉटर सोल्युबल आहे. वॉटर हम्म. सोल्युबल आहे. नाहीतर मग काही प्रोडक्ट ते भिजवायला लागायची 4-4 दिवस. मग ते वसरगाड करा. ती हॅरिशमेंट जास्त होती. आम्ही प्लॉट त्याच्यामुळे व्हिडिओ कंटाळा बघितले येतो सर. काही काही टमाट्याचे प्लॉट आहे उपटून टाकण्याच्या हा. परिस्थितीमध्ये होते ते शेतकरी. त्यांनी सक्सेस केला या ग्रीन लाईफ आणि ऑर्गॅनिक हा. कार्बन वर. आता चांगलं काही वाटतं ना आता ते. काही व्हिडिओमध्ये आम्हीच पाहिले होते, त्यांनी फक्त एकच बॅग दिलेली आणि बरं. पूर्ण प्लॉट काढलाय. खर्च कमी. हा ते मेन आहे. चालेल. खूप सगळे छान हो सगळेच जण वापरणार माहिती आता. दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. दीपक रामराव पाटील मुक्काम पोस्ट मोराणे तालुका जिल्हा धुळे. फोन नंबर 85 30 34 48 44. धन्यवाद.